नमस्कार, मी कल्पना वाडे. असं काहीतरी मनाला वाटलं की आज काहीतरी नवीन थोडंसं सांगावं. तसं पाहिलं तर मी काहीच नाहीये, पण तरी पण थोडक्यात सांगू म्हणजे माझी इच्छा आहे की मी काहीतरी सांगावं. तर आजकाल आपण बघतच आहोत की कसं चाललेलं आहे, वातावरण किती दूषित झालेलं आहे. जे कोणाला कोणाच्या जीवाची पर्वा राहिलेली नाही आहे. मृत्यू म्हणजे एकदम स्वस्त झालेला आहे. उठकी सुट कोणी पण कोणाला मारून टाकतो. तर आज खरंच एक आई, त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणजे माँसाहेब जिजाबाईंनी आपल्या पुत्राला जे शिकवले त्या शिक्षणाची खरंच आज गरज आहे. आज माँसाहेब जिजाबाई तुमची खरंच गरज आहे. आणि ज्या मुलींना, ज्या स्त्रियांना उंबरठा ओलांडण्याची सुद्धा, घराच्या बाहेर जाण्याची सुद्धा परवानगी नव्हती, त्या काळी आपल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी म्हणजे शिक्षणाचं पहिलं पाऊल उचललं. आणि ते पाहून त्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना सांगितले, तू शिकली म्हणजे तुझ्या लेकी शिकतील. तर आपल्यासाठी त्या माऊलीने दगड धोंडे शेण अंगावर घेतलं आणि आपल्याला आज सक्षम केलेलं आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री अभिमानाने आणि म्हणजे कुठे पण बघा, असं कोणतंच ठिकाण नाही की तिथं स्त्री नाही म्हणून. केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुले म्हणजे आपली माई यांच्यामुळे आपण आज एवढं पुढे गेलेलो. पण आपल्याला त्यांच्या शिक्षणाचा विसर पडलेला आहे. त्यांनी दिलेली शिकवण आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत. आणि जिजाबाईंनी जे शिवरायांना शिकवण दिलेली आहे, ते शिकवण सुद्धा आज खूप खूप महत्वाचं म्हणजे आज त्याला या जगाला त्या शिक्षणाची आणि त्या शिकवणाऱ्या माईची म्हणजे माँसाहेब जिजाबाई यांची खरंच गरज आहे. प्रत्येक स्त्रीने जर का माँसाहेब जिजाबाई सारखे जर का शिकवण दिली आपल्या मुलाला, तर कुठे अन्याय घडणार नाही. आणि जिजाबाईंनी सांगितलेलं आहे की शत्रूच्याही माय बहिणींना सन्मानानं वागवलं पाहिजे, अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. आणि महाराज सुद्धा तसेच वागले. त्यांनी आपल्या कुठे पण, आपल्या राज्यातील असो किंवा दुसऱ्या राज्यातील असो, दुश्मनाच्या आई बहिणींनाही त्यांनी मानाने सन्मानाने वागवले. खरंच आज या समाजाला, या देशाला खरंच तुमची गरज आहे. आणि ज्या बहिणीचे रक्षण करणारे जे असतात भाऊ, म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रक्षण केलेले आहे स्त्रियांचे, आज खरंच त्यांची गरज आहे. आज प्रत्येक भावात, प्रत्येक मनुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जागृत झाले पाहिजे. जर असे जर झाले तर कोणत्याच मुलींवर, स्त्रियांवर अत्याचार होणार नाही. आणि ते लहान लहान बालके जे अत्याचाराला बळी पडणार नाही. एवढंच मी सांगू इच्छिते. जर माझं काही चुकलं असेल तर मी क्षमा मागते. आणि बघा, तुम्हाला जर का आवडलं असेल तर तुम्ही प्रत्येक आईने आपल्या मुलाला जे माँसाहेब जिजाबाईंनी शिकवण दिलेली आहे ते तुम्ही नक्की त्यांना सांगा. धन्यवाद.